टायमिंग जे आहे ते 6:30 वाजून गेलेले आहेत. मी तयार झाले, जातो आईला बांगड्या घालून येतो. चिवचं काय म्हणणं आहे बघा, मम्मी माझं नाक टोचलेलं नाही आहे. नाक टोचून घे, उन्हाळ्यात म्हणता नाही ना टोचलं नाही. अरे काय म्हणते बघा, मुळ्यानं बोललं पडायचं. टोचणार आहे का? चल येतेस का? पण तुला सण होईल कधी ते? का पुढे जाऊन म्हणणार मी 18 पार केले का नाही, मग तुम्ही म्हणणार नाक टोचून घे, त्यावेळी वाट लागेल माझी. त्यापेक्षा आता मग चल, आम्ही ताईनं कशाला नाक टोचून घ्यावी? बोराटीच्या काट्या असतात ना, त्या काट्याने आम्हाला कोण कुठल्या नाक टोचाला कुठलं कोण काय. पहिला खेळता खेळता बोराटीच्या काट्या घ्यायच्या आणि हळू 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 असं करून बाई ते आठवलं की असं वाटतंय ना आता कधीच करणार नाहीये. इंजेक्शन घ्यायचं म्हटलं तर आता भीती वाटते, पण त्यावेळेला ते नाक टोचून घ्यायचं कामं केली ते आम्ही स्वतः बोराटीच्या काट्याने एकामेकीला हे कर. मामांच्या मुली वगैरे चुलत मामांच्या असायच्या ना, त्यांच्यासोबत अशी एकामेकीचे टोचलेले आहेत. हे कानाला माझ्या कुठल्याही होल नाही. तुझ्या आहे कुठल्या कानाला होल? एकही कानाला होल नाही, कारण मला एवढी भीती नंतर वाटायला लागली ना. इथलं टोचलं होतं आम्ही, पण ते मी काडी व्यवस्थित घातली नाही, मला ते सहन झालं नाही. त्यामुळे मी पुन्हा त्यात काडी घातली नाही, काही केलेलं नाही. हा, बुगडी बरीच जण घालतात खरं. इथं किती मोठं हाड असतंय अगं. पण चिव इथं किती मोठं हाड असते ते आहे ना, या भागामध्ये सुद्धा टोचून घेतात. एकदम बारीक कसं टोचत असतील बघा. ही केवढं आहे, कसं टोचायचं बाई ग. पण असं ज्याची त्याची आवड असते आणि सहनशीलता असते, आपली नाही बाबा. येणार असेल तर चल पटकन. सोन्याची बुद्धी कुणाला कशाने टोचायचं? बघूया की कशाने टोचते. आमच्या वेळेत, तुमच्या वेळेला असं घालायचं होतं, आमच्या वेळेला असं नाही. चल चल बघूया कशी. नाही आम्ही पोरीचे काटे हा कुठलं काय असं एकामेकीचे पोरीचे काटे वास करून बसतो. ही कोणतं नाही आता घरी काढले पोरी एकामेकीला. आणि हे ना मुली मी अजून एक टिपका सुद्धा कोणाचा काढलेला नाही. मला ती स्वीटरी वाजायला लागली की नाही मला भीती वाटते. वय 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 दुखत नाही, डोळ्यातनं पाणी गळते. तुमचं ते शेतामध्ये काम करून सॉरी कातड होते रेड्यागत. आमचं नाही बाई तसलं. आम्हाला जरा इतकी तुकवर झालं की जायला आमचं. पण टोचून घे. गरज घालते, थोडं झोपताना काढते. झोपता काटे मस्ते बघा. कसं बघायला लागली का रे? चल की आवडती पप्पा ते आहे तुझं नाही मला यातलं घे. अगं त्यांना चहा करते मी तेच त्यातला जरा ह्यातला जरा बघूया या जा. आणि पुन्हा कधी चहा एवढ्यासाठी सॅक्रिफाईस करते. हा जा तू कर बापासाठी सॅक्रिफाईस, आम्हाला शिकवायला चहासाठी सॅक्रिफाईस कर. चहा केलाय नाही, मी चहा पावडर टाकली ती बहीण दूध टाकले. हे मी चहा असला हलक्यातलं करणार, डायरेक्ट इंटरनॅशनल असते. इंटरनॅशनल चहा मध्ये असते नाही तर सांग. बरोबर प्रमाण. ए दर वरनं खाली आलंय मोगरा बघू. वाव पारिजात पण हा बघ. आणि आपल्याला किती 50 रुपये 50 आणि 100 रुपये देतोय. किती बघून अगं इथं आहे ना सोनचाफ्याचं झाड आलेलं, कुत्र्याने आपल्या कळवंडीमध्ये मोडून टाकलं. आर्यन जरा कचरा उचल, तो कचरा का पडलाय सगळा. हे बघ इथला पण उचल दारातला. ऐक तुला पाहिजे ठपा. किती छान वास फुल लागते वास चप्पल घाल चप्पल घाल. येत नाही तोडून अशी त्याच्यात एवढा एवढा गजरा होईल. देवा आई चल अगं तू कशी नाही माग बसते दिदे. रात तिला बसू दे पुढं. आई चल. गाडी आवडते सांगत्या बाई वळडून वळडून. बघ ना बरोबर हे बंद झालं म्हणलं ना अवघड. एवढ्या लांब कधी जायचं चालत. तर आईला पहिला बांगड्या भरायला नेलं. तिथं 2-3 शॉप बघितले, सगळे बंद झालेले होते. काही जण दुपारीच बंद करतात आणि काही जणांचं असं आहे की संध्याकाळी लवकर बंद करतात, कारण स्वयंपाक वगैरे बायकांना करायचा असतो. मग म्हटलं आता चला ते तर काम झालं नाही, मग आता वाणासाठी किंवा ओटी भरण्यासाठी जे काय असेल म्हणजे देवीची आणि आईची त्याच्यासाठी घेतलं शृंगारचं साहित्य.
काय एक मावशी भेटली. हां होय अकॅडमी मावशी भेटली काय म्हणली त्या म्हणल्या, "अरे मी मम्मीचे ब्लॉग्स बघते खूप आधीपासून." हां केलेलं बघायला नाहीतर काय तुला टोचूनच घ्यायचं आहे तर घे ना मग. आणि पुढे जाऊन आली अगरबत्तीनं टोचायचं हां किती आहे आता रेट सोन्याचा 1 लाख चेनमध्ये मग आता चढे खाली नको बघा आई रेकॉर्डर काय हा बरोबर आहे का आई खाली तिकडे पाठिंबी नाही ना पुढे. लय वर नको लय खाली नको तुम्हाला तुम्ही आता काय बसताय? आम्ही काय बाई ग पोरगी नको अगं तुला काय अगं तुला दुखलं नाही लिगट आहे का तू मला नंतर ओळायचं कळालं. पण. हा? लय मोठं वाटलं ना? किती छान दिसायला ग तिथं डोळ्यात कधीच पाणी आलं खरं कळालं. छोटच घरात 15 दिवस राहू दे 15 दिवसांनी काढा आता त्याच्यावर काय घालायचं काढे घालायचे नंतर. लिंबाचे. हा. आणि मग मोकळं. नाही 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 आता हे काय टोचले करायचं? सोन्याचं आहे, काय होतं? दुखणार ना तिला काय असं घाण वगैरे येणार का ते जरा सोडत चालते की गोड काय तुम्हाला सोडू वाटत सोडा आम्हाला तर आम्ही काही सांगत नाही हा छान दिसतंय एक 2 मधोमध दिवस आजच्या दिवस बाळ काय करायचं नाही इकडे बस हा. 2 दिवस उद्या गेले की नाही दुपारच्या टाइमला जरासं असं फिरवायचं थोडस होल त्याला- मोठं त्याला सुचत असेल. मग एकदा होल तिथं तयार झालं परत काय बंद होती मग काढे घालायचे का 2 दिवस हे ते जेवण काढायचं. होल मोठं झालं की मग चालतं चला इतकं टोचून किती नाही रक्त आलं का नाही येत. 3 नाही का 2800 सोन्याची तार आहे काय स्वस्त येतं काय चला असलं घालत नाही तर असलं घालतात आमच्या बाहेरच्या पुढे सगळं आता जुनं फॅशन यायला लागल्या होय तिथं टोचतं सगळं करतात आता पहिलं सगळं यायला लागले आता छान दिसत ते चांगलं दिसते आणि मी टोचू काय ग दीदी सुशील मला कळणार सोशील तुला सोशील ग तुझं हाड म्हणजे हे आहेत ना मजबूत आहेत आणि मला माझं हाड मजबूत नाही गोंधनाचा एक टिपका घ्यायचा म्हणली तर रडायला होती एकदा. तू घे बघू म्हणजे ते की येणार आता हे टोचून घेतली घुसवून घेतले म्हणलं टोचून गेला काय हा कळतंय श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ म्हणेन मी तुम्हाला आई झोपीतनं वगैरे उठलेली होती माझं आंघोळ करून आहे ना जे काही राहिलेले आदल्या दिवशीची जी कपडे आहेत त्याच्या घड्या घालायचं काम सुरू होतं आज ना आंघोळ केली तसं बाकीचं काहीही न करता मी सुरुवात केलेली होती कपडे घड्या घालून ठेवायचे आई अजून आंघोळ वगैरे करायची आहे सगळेच राहिलेले होते घरातले आंघोळीचे हे काम मी आधी का केलं आपल्या घरात एक खोड आहे सगळ्यांनाच तिघांनाही अशी खोड आहे की स्वच्छ कपड्याचा धुतलेला ढिगारा जर काही कारण असतो तसाच घड्या घालून जर ठेवला आंघोळीचे टॉवेल आंघोळ करून आले की त्यात टाकायची पारुशी कपडे जे आपले असतात काही अशी ती त्यात टाकायची कारण त्यांना वाटतं की हा सगळा धुयाचा ढिगारा आहे ते धुतलेला आहे काय बघितलं जात नाही आज ना पहिल्यांदा मी देवपूजा करून घेतलेली आहे बऱ्याच जणींच्या कमेंट असतात हिचा रिव्ह्यू दे तर हिचे भरपूर रिव्ह्यू दिले ते एक प्रॉपर म्हणजे ह्या रोबोटवरती व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स खडा ना खडा अगदी चालू कसं करायचं काय सगळे दिलेलं आहे कमेंटमध्ये मी सगळं नाही सांगू शकत पूर्ण ते कारण कसं असतं की तुम्ही प्रॉपर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळतं असो तुपाचा एक दिवा तेलाचा एक दिवा पण मी कंपल्सरी रोज तुपाचा दिवा न चुकता लावते असं म्हणणार नाही वार जसं काय गुरुवार शुक्रवार मंगळवार वगैरे असे वार जे असतात तेव्हाच मी तुपाचा दिवा लावते मला ना सगळे जे काही मी वापरते धूप वगैरे सगळ्या मला कांड्या छान लागल्या पण आता जी मी ठेवलेलं आहे ना गोल एवढी बेकार कांडी लागलेली आहे ते म्हणजे कपासारखं असतं बघा त्याचा रिव्ह्यू जर द्यायचा झाला तर एकदम थर्ड क्लास म्हणेन मी कारण कापूर टाकून पेटवते पेटतं आणि पुन्हा ते विजतं आता हा एवढा धूर निघतोय बघा
थोड्या वेळानं काय होतं की बघायला गेलं तर सगळं विजलेलं जातं. एक एक ती वडी जी आहे ना धुपाची मी 3-3 4-4 वेळा पेटवते, पण अजूनपर्यंत अखंड कुठलीच कधी पेटली आणि हे झाले. मी तर विचार करते कधी एकदा डबा संपतो आणि मी कधी एकदा त्यातनं मोकळे होते. कारण मला मग त्याचं डोक्याला इरिटेट होतं एखादी गोष्ट अशी सतत म्हणजे काय म्हणतात की बिनकामाची जर दिसली तर टाकू पण वाटत नाही. आणि काय म्हणतात की आपण एवढे पैसे देऊन आणलेले असतं, सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, ते मी पर्सनली घेतलेलं होतं मार्केटमधून ते आहे. आणि अजून एक ताई आहेत सारिका ताई, ज्यांचा मी प्रमोशन केलेलं आहे बघा. त्यांनी काही प्रोडक्ट मला पाठवलेले होते देवासंदर्भात, तर त्यांचे टोटली प्रोडक्ट एक नंबर आहेत. म्हणजे त्यांचं कुठलंच प्रोडक्ट असं नाही आहे की बाबा ते खराब आहे किंवा ते व्यवस्थित चालत नाही आहे, त्याला सुगंधच नाही आहे, नुसता धूरच होतो आहे. एक नंबर आहेत त्यांचे. मी वाट बघते की हे माझं जे आहे ते संपवणार एकदाचं आणि मग त्यांचं ते वापरायला काढणार. बाकीच्या लांबड्या कांड्या जे मी आहेत त्या म्हणजे वापरायला काढलेल्या आहेत. मार्केट रेटपेक्षा सुद्धा बेस्ट आहे, क्वालिटी पण बेस्ट आहे आणि विनाकारणचा धूर होत नाही. आता ते लावलेलं बघितलं का, घर भरून धूर होत होता. पण मला एक असं असतं की आता घेतलेलं असतं तर टाकून देण्यात अर्थ नाही. हे बघा, हे पोरगा चहा ठेवायला लागले. सारखा मी ठेवतोय. हां, आज मी ठेवला नाही तर मला म्हणतोय मी चहा करत नाही तर कोणी पण चहा करत नाही. अरे ह्यो लय चहा करतोय. अरे दररोज मीच करते सकाळी का बाई. होय होय, हेच करतोय बघा सकाळी. आम्ही बसतोय तसंच. अगं नाही तर काय. अय बस 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 बस, अजून एक कंगार आणि एक चिमटी. टाक पटकन. लय पावडर टाकायची नाही रे, एक कडवट होतोय. मला माहिती चहा माझा कसं होतं. वय वय, लय तुझा चहा लय गुणाचा होतोय. मी इंटरनॅशनल आहे. हा, काय आहे तू इंटरनॅशनल? इंटरनॅशनल आहे. इंटरनॅशनल चहा मेकर. हा, इंटरनॅशनल चहा मेकर. ते साखरेचा डबा ठेव. काम करतोय तसं गबाळ पण आवरायचं कर इंटरनॅशनल वाल्या. तर चला ताईनो, देवपूजा वगैरे झाले, आता चहा घ्यायला लागले. गंगूचं आपलं काम सुरू आहे, लागले स्वच्छ करायला. वरचं काय होईना ढोबळ काढते, पुन्हा जास्त कचरा उडत नाही. त्यामुळे गंगूचा फायदा एक आहे की भलेही ती काम 100% क्लिअर नाही करू दे, कारण थोडंसं मशीन आहे शेवटी. आता कडा कोपरा राहतात, जेवढं त्याच्या ह्याच्यात एरियात असतं तेवढं घेतं. आपण कसं आता सोफ्याखालनं झाडू घालतो, त्याच्याकडे मशीन जात असते तर ती गेली असते, पण ते जात नाही आहे तर आपण झाडून काढतो. पण वरचा कचरा काढते मोठा, त्यामुळे एक फायदा असा होतो, वरचा कचरा काढल्यानंतर फायदा असा होतो की नंतर झाडू इझी जातो, जास्त मारावा लागत नाही. त्यामुळे मला गंगू खूप उपयोगात येते. आणि स्पेशली खाली बघायला गेलं तर खूप कचरा असतो. आता खूप म्हणजे माझ्या मते 1 तास झालं ती स्वच्छ करते, घर मॉपिंग पण केलं, सगळंच केलं तिनं. असो, मी आता चहा पिते आणि मग जाते स्वयंपाकाला लागायच्या आधी म्हटलं आई काय करते बघावं म्हणून इकडे आलेले होते. तर तिचं आपलं सुरू होतं. आंघोळ वगैरे करून चहा पाणी करून बसलेली होती. चहा पाणी वगैरे करून झाले की मग माझ्याकडे एक फेरफटका मारते. तिचं भारी आपल्या इकडं. आणि ही जी समोर जी पेटी आहे ना, ही पेटी म्हणजे आम्ही पहिल्यांदा घेतलेली पेटी होती बघा. सुरुवातीला मी तो बाऊल आणलेला होता. बाऊल नंतर मासं त्यात मोठं व्हायला लागलं. बाऊल मिळतो बघा 150 का काय तर त्यावेळेला आणला होता. आता झाली त्याला 10 वर्ष म्हणायला हरकत नाही आहे. रेंटच्या घरात आणलं होतं. त्याच्यानंतर मग मोठी पेटी जी आता सागरच्यात बघताय ती केली, म्हणजे घरच्या घरी जोडलेली होती. आणि त्याच्यानंतर आता जी वरती मोठी पेटी आहे ती मात्र आम्ही जोडून घेतलेली होती. असा टँक जो आहे तो वाढलेला होता. पण आता काय झालं की जास्त आम्ही त्यात मासे ठेवत नाही, कारण गावाला वगैरे गेलो 2-2, 3-3 दिवस जर खायला वगैरे गोळ्या मिळतात त्याच्या, की जे 8 दिवस अगदी टाकून जाऊ शकतो. पण प्रॉब्लेम असा 2-3 वेळा झालं की फिल्टरनं पाणी टाकलं उलटं सगळं. म्हणजे कधी फिल्टरसुद्धा अचानक मध्ये पायपा निघतात आणि मग ते सगळं पूर्ण पाणी घर भरून होतं आणि मग ते मासे असेच मरून पडतात. असं 2-3 वेळा झालेलं होतं. कानाला खडा लावला तेव्हापासून की म्हटलं नको, आपण एवढी काळजी घेतोय पण जेव्हा आपण नसतो तेव्हा जर काय घडतं तर मग काय करायचं. एकदा तर रात्री 2लाच आहे ना, ते फिल्टरच्या पायपा निघून पूर्णपणे पाणी वरनं खालीपर्यंत त्या पायऱ्यांवर पूर्ण सगळं आम्ही रात्रभर आहे ना ते पाणीच काढत होतो. असली दैना झालेली होती. तेव्हापासून दादाला सांगितलं की बाबा 1 मासा आहे त्यातला तेवढाच राहू दे, आता तुम्ही काय मासे वाढवू नका. कारण एवढं आपण काळजी घेतो, एवढं सगळं बघतो आणि तरी पण त्यातून असं काहीतरी घटना घडतात. तुम्हालाही जरूर सांगेन की माशाची पेटी करणार असाल तर लई म्हणजे जसं आता प्रत्येक जीव आपण व्यवस्थित सांभाळतो तसंच ह्यांना पण कधी असं होतं की आपल्याला माहीत पण नसतं. त्यामुळे विचारपूर्वक माशाची पेटी करा. असो, आज ना गाजरं होती, त्याचा हलवा बनवलेला आहे, गाजराचा हलवा. सोबतच कोबी होता. म्हटलं आता याला एवढ्यालाच काय करायचं आहे ठेवून, चला म्हणले याची कोबीची भाजी पण करूया. आणि अजून एक भाजी बनवलेली होती ढबू मिरचीची.
काल जो मी काय मुद्दा मांडला खूप साऱ्या ताईंना पटला, बऱ्याच जणींना आवडले की सोनाली असंच असावं, आम्हीही असंच आहोत. तर हो, म्हणजे माझं पहिल्यापासून एक आहे, जगा आणि जगू द्या. स्वतः आनंदी राहा, इतरांना आनंदी ठेवा. तुम्हाला एखाद्याला आनंदी ठेवायला जमत नाही तर तुम्ही लांब राहा. कारण कसं असतं की कोणालाही विनाकारणचा त्रास द्यायचा नाही. दुसरी गोष्ट, कोणाचा त्रास सहन पण करून घ्यायचा नाही आहे. आपल्याला होता होईल तेवढा प्रयत्न करायचा, आपला त्रास कसा कमी होईल. कारण बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं, सोसणाऱ्या बाईला खूप चांगली बाई, बिचारी बिचारी म्हणलं जातं. कुठल्याही गोष्टीचं असू दे, ती जर सोसत असेल, म्हणजे घरातलंच मी बोलत नाही आहे, अगदी बऱ्याच बायका ऑफिसला जातात, तिथंसुद्धा काम करताना त्यांना त्रास होतो, बॉसचा त्रास होतो, पुन्हा मित्रमैत्रिणींचा त्रास असतो, घरातला त्रास असतो. त्यावेळेला ती जर बाई गप्प बसत असेल, किंवा बाई असो पुरुष असो कोणी पण असू दे, सहन करत असेल तर तिला बिचारी, गरीब, चांगली म्हणलं जातं. पण जर तुम्ही एखाद्याचं चुकीच्या गोष्टीला प्रत्युत्तर देत असाल किंवा तुम्ही जर त्याला बोलत असाल तर तुम्हाला वांड म्हणलं जातं, आगाऊ म्हणलं जातं. आगाऊ म्हणलं तरी परवडलं, कारण का या दुनियेमध्ये आपण जन्माला आलो आहे, कोणाचं फालतूमध्ये ऐकून घ्यायचं जन्माला आलेलं नाही आहे, ना सोसून घ्यायला जन्माला आलेलं नाही, ना कोणाला त्रास द्यायला आलो आहे, कोणाला दुखवायला आलो आहे. जो जसा चांगल्याला चांगलं राहणे, वाईट लोकांना जिथं गरज आहे तिथं बोलणं, जिथं गरज नाही तिथं इग्नोर मारून पुढं निघून जाणं, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि मी तर माझ्या आयुष्यात तेच फॉलो करत आलेले आहे. मला जर एखाद्या मुद्द्यावर बोलायचं असेल तर मी पहिला बघते ती समोरचं शहाणं आहे का. कारण असं म्हणलं जातं बघा की शहाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला टोमक्याचा मार असतो. त्यामुळे ते मूर्ख आहे का शहाणं आहे त्या हिशोबानं कुठं इग्नोर मारायचं, कुठं बोलायचं, काय करायचं, ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला प्रॉपर कळतात त्यावेळेला लक्षात ठेवा की आपण आपल्या आयुष्यामध्ये निम्मी लढाई जिंकतो. बरं, आता कोल्हापूरला भरपूर सारे जणी देवधर्मासाठी येत आहेत. त्यांच्या मला अशाच म्हणजे हे असतं व्हॉट्सअपला वगैरे की ताई आम्ही कोल्हापूरला येत आहोत तर आम्हाला एखादं चांगलं हॉटेल सजेस्ट कर जेणेकरून आम्हाला राहायला मिळेल. आता हॉटेलबद्दल तर माहीत नाही ताईंनो, कारण आता आम्ही कोल्हापुरात कधी राहिलो नाही. आणि मी कायम सांगते की मी स्वतः अनुभव घेतल्याशिवाय मी कुठं कोणाला इथं राहा तिथं राहा असं सांगत नाही. कारण काही गोष्टी असतात ना की हॉटेल वगैरे थोडंसं सेफ पाहिजे, सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. पण भक्त निवास म्हणून एक आहे बघा, तिथं बघा तुम्ही. कारण मुंबईची आई वगैरे जेव्हा आलती ना तेव्हा ती भक्त निवास तिथंच राहिलेली होती आणि त्यांचा अनुभव चांगला होता, सोयीसुविधा बऱ्यापैकी आहेत म्हणत होते. आता त्यांचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, पण हॉटेल आपल्याला काही माहीत नाही. काही ठराविक अशा गोष्टी असतात की मी खरंच सजेस्ट कोणालाच करत नाही आहे, हे चांगलं आहे. मग मला ना खूप प्रमोशन येतात असे पण हॉटेलचे, ह्याची त्याची, पण मी असं विचार करते अरे स्वतः अनुभव आपण घेतला नाही, कधी राहिलो नाही, हे केलं नाही आणि मग प्रमोशनसाठी फक्त ते शेअर करायचं म्हणून मी असले कुठलेही पर्सनल प्रमोशन करत नाही. सिलेक्टेड जे मला पटलेलं आहे, ज्याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे, आणि तर मी खूप सोडून देते. ब्युटी प्रोडक्ट तर एवढे येतात ना की ते पण सोडून दिलेले आहेत. कारण कसं असतं की ते कंटिन्युअली वापरल्यानंतर समजतं. असो, चला आता मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.